स्वामी देवा, हा माझा हट्ट समजा. भाबडाय होतो, अगदी मनापासून करतोय. बाल हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्ट मान्य करावेच लागतात. तुला इच्छा आहे ना, ठीक आहे, देऊ त्याला दर्शन, पण एका अटीवर. कोणती अट? त्याने आम्हाला ओळखलं पाहिजे. दर्शन देणं आमचं काम, पण ओळखणं हे त्याचं कर्म. शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. काय रे बाबा, अरे कसलं व्रत चालू आहे, काय आहे? स्वामींचं दर्शन व्हावं यासाठी या झाडाला प्रदक्षिणा घालतोय. अरे असं झाडाला प्रदक्षिणा घालून जर स्वामींचं दर्शन झालं असतं तरी ते बघ केवढी झाड आहेत. इथे प्रत्येक जण एकेका झाडामागे प्रदक्षिणा घालताना दिसला असता. दिसतंय का कुणी? नाही, मग पण कदाचित प्रत्येकाला वेगवेगळ्या मार्गाने दर्शन होत असेल तर. माझ्यासाठी हाच मार्ग आहे. अक्कलकोट मध्ये आल्या आल्या मला हा मार्ग सुचवला गेला. हा मार्ग स्वामींनी सुचवला असेल ना? अरे बाबा, जर स्वामींचं दर्शन घ्यायचं असेल तर त्यांच्या मागे तुमचं मन धावायला हवं. शरीराला कष्ट करून काय उपयोग? स्वामी सगळ्यांची माऊली आहे. आता तुम्ही जर तुमच्या शरीराला कष्ट दिले त्या माऊलीला आवडेल का तिच्या लेकरांना कष्ट झालेले? नाही. मग हो, म्हणून तर स्वतःला कष्ट देतोय ना. हे बघून स्वामींना पाझर फुटेल. ते तात्काळ प्रकट होतील आणि मला दर्शन देतील. आता या नामदेवाचं काय करायचं? स्वतः स्वामी देव सांगतायत तरीही ओळखत नाहीये हा माणूस. अरे ओळख ना, ओळख. बरं मला सांग, तू म्हणतोय तुला स्वामींना भेटायचंय, त्यांचं दर्शन घ्यायचंय. स्वामी कसे दिसतात, कुठे असतात, काही ठाऊक आहे का? तू ओळखणार कसं? मला साधूबुवांनी सांगितलंय, तू अक्कलकोटला पोच. स्वामी समोर आले तर तू आपसुक त्यांना ओळखशील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. थांब थांब, त्रास होतोय ना? हो. थांब. अहो, तुम्ही काय केलं? सगळ्या वेदना थांबल्यात माझ्या. ओळखलं बहुतेक. तुम्ही वैद्य आहात का? अरे नाही रे बाबा, अरे अक्कलकोटची माती ही बहुगुणी आहे, औषधी आहे, लगेच बरं वाटतंय. या रूपात स्वामी देवच येऊन भेटून गेले तरी या नामदेवानं त्यांना ओळखलं नाही. सुंदरे, तुझा हट्टाही पूर्ण केला. आम्ही त्याला दर्शन द्यायला गेलो पण त्याने आम्हाला ओळखलंच नाही. हो ना देवा, मलाही कळत नाहीये त्यांनी तुम्हाला कसं नाही ओळखलं. नाही म्हणजे आजवर त्याने तुम्हाला पाहिलं नाही म्हणून त्यांनी तुम्हाला ओळखलं नाही हे मी समजू शकते. पण ज्यावेळी तुम्ही त्याला स्पर्श केला, त्याची जखम बरी केली, तेव्हा त्याला कसं नाही जाणवलं तुमचं दैवी अस्तित्व? नाही जाणवणार सुंदरे. सांग, पाणी कशात झिरपेल? कापसात, दगडात नाही. सुंदरे, कापसात सामावून घेण्याची क्षमता आहे म्हणून यात पाणी झिरपलं.
पण ही क्षमता दगडात नाहीये, म्हणून दगडात पाणी झिरपलं नाही. आता काय करायचं देवा? पुन्हा एकदा त्याला दर्शन द्या ना. या वेळेला तो नक्की ओळखेल तुम्हाला. असं होणार नाही सुंदरे. तू असा आग्रह करून स्वतःचा संचित खर्च करतेस. चालेल देवा. जर माझ्यामुळे एखाद्याला तुमचं दर्शन होणार असेल, त्याचा उद्धार होणार असेल, तर यात मला आनंदच आहे. कोण आहे हा? यासाठी इतका आग्रह? या सुंदरेचा काही स्वार्थ तर नसेल ना? भक्ताकडून पैसे उकळणार आहे की काय कोण जाणे. कपिले, प्रत्येक जण तुझ्यासारखा विचार करत नाही. सुंदर्या, मी गुरु आहोत. गुरुचं काम मार्गदर्शन करणे. कृपा होणं न होणं हे शिष्यावर अवलंबून असतं, पण गुरु मार्गदर्शन करत राहतो. शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी, स्वामी आता तरी दर्शन द्या. आता शक्ती नाही उरली. स्वामी, मला अंधाराची भीती वाटते, जंगली प्राण्यांची भीती वाटते. अनोळखी गाव आहे, माझं रक्षण करा स्वामी. श्री स्वामी समर्थ. काय रे बाळा, एवढ्या रात्रीचं इथे काय करतोयस? साधना करतोय. स्वामींना प्रसन्न करायचंय. हे असं करून काय स्वामी प्रसन्न होणार आहेत का? स्वामींचं दर्शन झाल्याशिवाय घरी जाणार नाही मी. अरे बाळा, माझ्या अनुभवातून सांगतोय, हे सगळं करण्याऐवजी घरी जा, नित्य कर्म कर, सत्कर्म कर, पुण्य कर. त्याने स्वामी प्रसन्न होतील. ऐक माझं, जा घरी. स्वामींचं दर्शन झाल्यावर सगळं करेल. आता मला सांगा, कंदील जर तेवत राहावा असं वाटतंय तर इंधन लागतं का नाही? हो. त्याचप्रमाणे जर स्वामी कृपेचा प्रकाश तुमच्या आयुष्यात यावा असं वाटत असेल तर तुमच्या आयुष्याच्या कंदिलात पुण्याचं, सत्कर्माचं, भक्तीचं इंधन असणं आवश्यक आहे. साधना करून मी तेच करतोय. उठ रे बाळा, त्रास होतोय ना तुला? माझी काळजी करू नका. स्वामी आहेत माझी काळजी करायला. सुंदरा मावशी, अहो हा माणूस वेडा आहे का? अहो साक्षात स्वामीच त्याची काळजी घेतायत आणि त्यांनाच सांगतोय की काळजी करू नका. मी जाऊन ह्याला सांगते की हे स्वामी आहेत ते. अहो थांबा. स्वामी देवांच्या लीलेत हस्तक्षेप करू नका. स्वामी देव चिडतील. हे बघ, आता यातलं तेलही संपत आलंय आणि बाहेर अंधारही आहे. मला घरापर्यंत सोडतोस का? आजोबा एकटे जाऊ शकणार नाहीत. माणुसकी म्हणून जायला हवं, पण माझी साधना, एवढ्या वेळ जी साधना केली ती वाया जाईल. अरे ओळख रे बाबा स्वामी देवांना. ओळख. हो म्हण. अरे म्हण ना हो. माफ करा, मी साधना सोडून तुमच्या सोबत येऊ शकत नाही. तुम्ही इथेच थांबा. सकाळी उजडलं की जा. अरे बाळा, मला औषध घ्यायचंय. तब्येत बरी नाहीये, घरचे वाट पाहत असतील. नाही नाही नाही, स्वामी माझी परीक्षा घेत असतील तर मी माझी साधना सोडून जातो की नाही, माझ्यासाठी साधना महत्वाची आहे की नाही हे बघत असतील तर नाही, मी माझी साधना सोडून कुठेही जाणार नाही. माफ करा, मी साधना थांबवणार नाहीये. स्वामी, तुम्ही साखर मागवली होतीत ना? नाही म्हणजे काही गोड बातमी आहे का? गावात साखर द्यायची असेल तर मी जाऊन येते, वाटून येते सगळ्यांना. कपिले, आता या टोपलीतून माती आणि साखर वेगळी कर. स्वामी, अहो कसं शक्य आहे? मातीत तुम्ही साखर मिसळलीत. आता आता शक्य नाही साखर वेगळी काढणं. अगं प्रयत्न तर कर. या बुवाला कधी कसली लहर येईल सांगता येत नाही.
आम्हाला साखरेचा एक एक दाणा वेगळा करून हवाय. स्वामी अहो अशक्य गोष्ट आहे ही. टिपले जगात अशक्य असं काहीच नसतं. उचल. शिवशंकर शंभो. मुंग्या हे कसं झालं स्वामी? झाले की नाही साखर वेगळी? अगं मुंग्यांनी एक एक साखरेचा दाणा वेगळा केला. तुमच्या आयुष्यात हे असे सरमिसळ होते. दुराग्रह आणि शुद्ध भाव यांचे सरमिसळ. नामदेवाच्या बाबतीतही हेच झाले. त्याचा शुद्ध भाव साखरेसारखा आहे, मात्र दुराग्रहाच्या मातीत मिसळलाय. जोपर्यंत तो स्वतःचा शुद्ध भाव वेगळा करत नाही, जोवर शुद्ध भावाने पुण्य संचय वाढवत नाही, तोपर्यंत कृपेची साखर त्याच्या वाट्याला येणार नाही. भाव शुद्ध असेल तर कृपा ओघाने येते, आणि भाव शुद्ध नसेल तर कृपा दुरावते. शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. 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 श्री नामदेव भाऊ, अहो काय ही अवस्था करून घेतलीयेत? थोडा वेळ बसा, पाणी प्या, थोडं खाऊन घ्या. नाही, जोपर्यंत स्वामी दर्शन देत नाहीत तोपर्यंत मी अन्न पाणी काहीही ग्रहण करणार नाही. सोडा हट्ट. माझ्या बरोबर चला स्वामी स्थानावर. स्वामी देव दर्शन देतील तुम्हाला. आणि त्यांनी जर तुम्हाला दर्शन दिलं नाही ना, तर मी स्वतः तुमच्या बरोबर इथे येईन. स्वामी देव जोपर्यंत तुम्हाला दर्शन देत नाहीत तोपर्यंत मी स्वतः तुमच्या बरोबर प्रदक्षिणा घालीन. नाही, स्वामी माझी परीक्षा घेत आहेत आणि मला कळतंय तेच कुणाला ना कुणाला तरी पाठवतायत आणि माझ्या नामस्मरणात व्यत्यय आणतायत. पण मी साधना थांबवणार नाही. मान्य आहे मला, देव परीक्षा घेत असतो, पण काही वेळेला देव वेगळ्या रूपात येऊन दर्शन देतो. आपल्याला त्याला ओळखायचं असतं. स्वामी मला त्यांच्या मूळ रूपातच दर्शन देतील, आणि तेही इथेच, याच ठिकाणी. आता ही कल्पना तुम्हाला कोणी दिली? एक भला माणूस भेटला होता मला इथेच, आणि त्यांनीच मला सांगितलं त्या ठिकाणी साधना कर, प्रदक्षिणा घाल, स्वामी तुम्हाला याच ठिकाणी दर्शन देतील. हे बघा, हे जे गेलेत ना, यांनीच मला सांगितलं. हा तोच माणूस आहे ज्याने यांचे दागिने घेतले. दागिने लुटण्यासाठीचा मार्ग सुचवला असेल का? याला मूर्खात काढलं आणि ह्याला ते कळलंही नाही. आता तोच येऊन सांगेल तेव्हाच याचा विश्वास बसेल बहुतेक. जोवर पुण्याची शिदोरी फरत नाही तोवर दर्शनाचा योग जुळून येत नाही. अरे भेटायची घाई भक्ताला असते, पण भेट कर्म ठरवता. जोवर पुण्याचा साठा वाढत नाही तोवर योग जुळत नाही. ए थांब थांब म्हणते ना. हा पळतोस कुठे? मला बोलायचंय तुझ्याशी. थांब बाबा थांब. अरे कुठे पळतोस? सुंदरा मावशी, माझ्या पाठीमागे काय येतात? यांनी मला कुठे चोरी करताना तरी पाहिलं नसेल ना? आता काय खरं नाही, उगीच अडकायला नको. अरे बाबा बाबा थांब, मला बोलायचंय तुझ्याशी. अरे जेव्हा साठा मर्यादा ओलांडतो
तेव्हा कृपेचा प्रवाह थांबत नाही. अरे थांब रे बाबा. चांगली शिक्षा मिळाली. काय रे पळत का होतास? म्हणजे नक्कीच काहीतरी चुकीचं केलंयस तू. त्या नामदेवाला फसवलंस ना? हा, भोळ्या भाबड्या माणसाला लुटलंस. अक्कलकोट मध्ये येऊन असले कृत्य करतोस, पाप करतोस, अक्कलकोटला बदनाम करतोस. स्वामी देवांची भीती नाही का वाटत? हो, काय आरोप काय करताय? मी कुणाला लुटलं नाही. तुमच्या कामाशी काम ठेवा. आणि तुमच्याकडे काय पुरावा आहे? पुरावा? स्वामी देवांना सांगितलं ना तर क्षणात पुरावा उभा करतील. मग जाशील तुरुंगात. तुला तुझ्या पापाची शिक्षा मिळेल. पण अजून तुझ्या पापाचा घडा भरला नाहीये ना, म्हणून स्वामी देव थांबलेत. एकदा का घडा भरला की तुला अद्दल घडलीच म्हणून समज. पण आता मला त्या नामदेवाची काळजी वाटतीये. अरे वेड्यासारखी साधना करतोय तो. किती हाल करून घेतोय स्वतःचे. तू चल माझ्या बरोबर. त्याला सगळं सत्य सांग. चल माझ्या बरोबर चल. गेलो तर पकडतील, नाही गेलो तर हे थांबणार नाही. हो हो ठीक आहे, चला. आता नामदेवाला थांबवता येईल. सत्य समजेल त्याला. चल चल माझ्या बरोबर चल. अरे अरे पळतोस कुठे? सत्यापासून असं पळता येत नाही. थांब थांब तू. श्री स्वामी समर्थ. 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 यांना काय झालं? हे असे का पडले? काय करा? यांना उचलावं की नाही? ही माझी परीक्षा असेल का? मी साधना थांबवली तर स्वामींचं दर्शन होईल का मला? हो दादा. दादा. हो दादा. दादा. यांना बहुतेक चक्कर आली. यांना माझ्या मदतीची गरज आहे. मी समोर असूनही यांना मदत नाही केली. मला पाप लागेल. स्वामी दर्शन मला उभी आयुष्यात होणार नाही. दादा. हो दादा. दादा. पाणी. यांना पाणी आणून देतो. भाऊ. हो दादा. यांना. दादा. दादा. हो सावकाश. दादा हे पाणी आणलंय. पाणी घे. हो काय झालं? चक्कर कशी आली? 4 दिवसांपासून तब्येत खराब आहे. काल रात्रीपासून चालतोय म्हणून बहुतेक चक्कर आली. पण स्वामीच्या रूपात तुम्ही मदतीला धावून आलात. धन्यवाद. अहो स्वामी तुमच्यासाठी धावून येत आहे. पण मी नामस्मरण करतोय, माझ्यासाठी का नाही? अहो कधी कधी देव माणसाच्या रूपातच मदतीला धावून येत असतो. खूप खूप धन्यवाद. खूप पुण्याचं काम केलं तुम्ही. श्री स्वामी समर्थ. तुझ्या पुण्याची शिदोरी भरली आहे. शिवारी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. त्या साध्या भोळ्या दादांना सोडून आलो. माझं नामस्मरण थांबलं. माझा वेळही वाया गेला.
ही पावलं कुणाची? स्वामी, प्रत्यक्ष तुम्ही? तू जेव्हा प्रदक्षिणा घालत होतास तेव्हा आम्ही तुझी सोबत करत होतो. अरे भक्त जेव्हा कष्टात असतो तेव्हा आम्ही त्याला कधी एकटं सोडत नाही. तुम्ही जिथे एक पाऊल टाकता तिथे आम्ही सावलीप्रमाणे असतो. स्वामी, स्वामी, मला माफ करा स्वामी. माझ्या हातून खूप मोठा पाप घडलाय स्वामी. मी नाम्यांची दिशाभूल केली आणि त्याचे दागिने सुद्धा चोरले. तू असं का केलंस? तू माझा विश्वासघात केलास. काय रे, पळून गेला होतास ना तू? मग इथे येऊन सगळं कबूल कशाला केलंस? शिवशंकर शंभा. स्वामी, प्रत्यक्ष तुम्ही? तू जेव्हा प्रदक्षिणा घालत होतास तेव्हा आम्ही तुझी सोबत करत होतो. अरे भक्त जेव्हा कष्टात असतो तेव्हा आम्ही त्याला कधी एकटं सोडत नाही. तुम्ही जिथे एक पाऊल टाकता तिथे आम्ही सावलीप्रमाणे असतो. स्वामी, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. स्वामी, मला माफ करा स्वामी. माझ्या हातून खूप मोठा पाप घडलाय स्वामी. मी नाम्यांची दिशाभूल केली आणि त्याचे दागिने सुद्धा चोरले. तू असं का केलंस? तू माझा विश्वासघात केलास. मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता. काय रे, पळून गेला होतास ना तू? मग इथे येऊन सगळं कबूल कशाला केलंस? हो, मी पळून गेलो होतो, पण पळता पळता कुठेही वळलो तरी मला फक्त स्वामीच दिसत होते आणि माझे पाय आपोआप इकडे वळले. त्यांच्या नजरेपासून मला लपताही येत नव्हतं. पापापासून पळता येतं पण सत्यापासून नाही. तुम्ही? हे कसं शक्य आहे? स्वामी, तुम्ही इथे पण? मला जाणवलं मी कितीही पळालो तरी माझ्या समोर स्वामीच उभे राहत होते. म्हणून मी माझी चूक सुधारायला इथे आलोय. स्वामी, तुम्ही कृपाळू आणि दयाळू आहात. पाप करणाऱ्याला सुधारण्याची संधी तुम्ही देतात. मग स्वामी, तुम्ही एवढा वेळ का लावला? एवढा अंत का बघितलात माझा? अंत आम्ही नाही पाहिला, अंत तूच पाहिलास. आम्ही या आधी आलो होतो तुला दर्शन द्यायला, पण तू आम्हाला ओळखलं नाहीस. शिवशंकर शंभा. स्वामी, म्हणजे त्या दोन्ही रूपात तुम्हीच होतात? हो, स्वामी, तुम्ही माझी काळजी घेतलीत, माझी सोबत केलीत, माझ्या वेदना कमी केल्यात, मला मार्ग दाखवलात. पण मी तुम्हाला ओळखू शकलो नाही स्वामी. मला माफ करा स्वामी. अरे तुझ्या पुण्याची शिदोरी भरेपर्यंत तू ओळखू शकणार नव्हतास. तुमचा चांगुलपणा आमच्या दरबारी तुमचं पुण्य जमा करत असतो आणि पुण्याची शिदोरी भरल्याशिवाय आमचं दर्शन होत नाही. तुमचा चांगुलपणा, तुमचं पुण्य हेच आमच्या दर्शनाचे प्रवेश शिक्षक. हे कायम लक्षात ठेव.
घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी. गयाताई, गयाताई, स्वामींचं काय सुरू आहे? बाहेर एवढ्या 5-6 कुंड्या मांडून ठेवल्यात, त्याच्यात पाणी घालत होते आणि आता ह्या कुंडीत पाणी घालतायत. नेमकं काय चाललंय त्यांचं? शिवशंकर शंभा. स्वामी, अहो काय लिहिलं आहे? झाडाचं अनुकरण करावं असं म्हणतोय. अनुकरण? गयाताई, अहो स्वामींना काय गरज आहे अनुकरण करायची? कपिलताई, स्वामी तुम्ही तर जगद्गुरु आहात. हो गयाताई, तेच म्हणते मी. स्वामी जगद्गुरु आहेत, मग झाडाचं अनुकरण का करायचंय त्यांना? अगं दत्तगुरूंनी नाही का 24 गुरु केले. झाडांकडून, प्राण्यांकडून, पक्ष्यांकडून जे जे शिकता येईल ते सगळं शिकले, जे स्वीकारता येईल ते स्वीकारलं. मग आम्ही अनुकरण करू शकत नाही का? झाड काय करतं? तुम्ही दगड मारला तरी सावली देता, तुम्ही फांदी तोडली तरी फळ देता. अगं जर हे परतफेड करू शकता तर आम्हालाही परतफेड करावीच लागणार. स्वामी, कुठल्या परतफेडीबद्दल बोलताय तुम्ही? श्री स्वामी समर्थ. स्वामी, खूप दिवसापासून इच्छा होती हा गोडाचा शिरा तुम्हाला खाऊ घालायची. जा पाणी घेऊन ये. हो. निघायला हवा. वेळ कमी आहे. निघावं लागेल. या झाडाला फुल उमललंय. आता कुणाच्या तरी आयुष्यात फुल उमलवायचं. स्वामी कुठे? चला. ऐक ऐक, आई 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 आई, ऐक. आधीच गुडघे दुखतायत, पायांची आगाग होतीये. आमच्या आयुष्यात ना वादळ येऊ दे, काही होऊ दे, पण तू नुसता शांतपणे बघत बस, काही करू नको. ऐक. गंगे, कमाल आहे तुझी. तुझा माझा जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना, असं आहे तुझं आणि देवाचं. त्याचा राग येतो, तक्रार करतेस, त्याच्या नावाने खडे फोडतेस, पण ठेस लागली की त्याचं नाव घेतेस. शरीराने दूर करतेस पण मनाने धरून ठेवलंय. काय ना गंगे, आपण त्याच्यावरच रागवतो जो आपल्या जवळचा असतो. शिवशंकर शंभो. ऐक कावेरी, अगं काय करते तू? हा, कुणी सांगितलं तुला काम करायला? टाकते. अगं बाई, 9 महिन्याची गरोदर बाई आहेस तू, कधी तुझं बाळणपण होईल. अगं अवघडलेल्या अवस्थेत बाईने काम करू नये कुणी सांगितलं नाही का तुला? पण ऐकशील तर शपथ ना, तुझ्या माहेरचीने तुला असंच शिकवलंय का? हा, स्वतःची काळजी नाही घ्यायची, फक्त हट्ट करायचा, कुणाचं ऐकायचं नाही. बघ, होतोय ना त्रास. चल ये बाजूला, चल बस बस इथे. आणि इकडे पाय पाय ताट ठेव. हा, अहो नको सासूबाई, कशा? शांत बस. याशी कामं केली, काळजी घेतली नाही तर पायात गोळ्या येणारच. सासूबाई, तुम्ही ना वैद्यासारखे आहात. काय? कडू औषध दिल्यानंतर गोड श्रीखंडाची वडी देणारा वैद्य असतो ना, तसे.
तुम्हाला काळजी वाटते, तुम्ही काळजी घेता सुद्धा, मग एवढं बोलता कशाला? गोडाच्या ताटाला कोणी मीठ लावतं का? पण तुम्ही लावता. आधी तुला कामं करायला कोणी सांगितली ना ते सांग. सासूबाई, तुमच्याच्यानी आता हे सगळे कामं होत नाहीत. मग सगळी कामं मी तुमच्या एकटीवर कशी पडू देणार? मग घे बोलून तुझ्या नवऱ्याला आणि सांग दोघींची काळजी घ्यायला. स्वामी, काय झालं? थांबलात का? कपिल, हे गुलाबाचं फूल दिसतंय का? किती सुंदर फूल आहे. हो स्वामी, फार सुंदर फूल आहे. पण गुलाबाच्या झाडाला ना काटे असतात. कपिल, हे आम्हाला फुलाचं सौंदर्य दिसलं आणि तुला फुलातले काटे, हे दोन्ही खरंच आहे. पण एक विचार सकारात्मक आहे आणि एक विचार नकारात्मक आहे. कपिले, माणसाने आयुष्यात पुढे जाताना चांगलं बघायला शिकलं पाहिजे. उगीच काटांमध्ये अडकून दुःखी राहण्यात काही अर्थ नाहीये. अगं, आयुष्यात काटे येणारच, पण काटांमध्ये अडकून राहायचं की फुलांचा सुगंध घ्यायचा हे आपलं आपण ठरवायचं असलं. स्वामी, अहो काय करताय? फुलाचं सौंदर्य जपतोय, काटे दूर करतोय. भगवंत हेच करत असतो. तुमच्या आयुष्यातले काटे दूर करत असतो आणि तुमच्या आयुष्यात सुख आणत असतो. अगं, प्रत्येकाच्या आयुष्यात काटे असतात, पण ते कायमचे नसतात. तर गंगाच्या आयुष्यातले काटे काढून टाकण्याची वेळ जवळ आली आहे. गंगाच्या आयुष्यातले काटे म्हणजे काय स्वामी? वेळ आली की फुल मधमच आणि वेदना किती खोलवर असतात तरी सुगंध बाहेर येतेच. शिव शंभर शंभर. गायत्री, अहो कोण गंगा? कपिलाताई, अहो जी कोणी भक्त असेल ना, नक्कीच त्याच्या आयुष्यात मोठा बदल होणार असणार. मोठा बदल म्हणजे नेमकं काय हो? का आठवण काढली मी, का आठवण काढली, का आठवण काढली, का आठवण काढली अशा पोराची, जो पोरगा स्वतःच्या बायकोला, स्वतःच्या आईला वाऱ्यावर टाकून गेला. अशा पोराची आठवण मी का काढली? इथे चुकले मी, चुकले मी, चुकले. सासूबाई, थांबा. नको थांबू मला. चुकले ग मी, चुकले कावेरी. थांबा. तुम्ही का स्वतःला त्रास करून घेताय? आपलेच काहीतरी भोग असतील म्हणून हे सगळं होतंय. आपलेच भोग आहेत गे, आपलेच भोग आहेत. रोज भोगतोय आपण. आज भोगतोय, उद्या भोगू. या येणाऱ्या बाळाचं काय? जन्माला येण्याआधीच त्याला भोग भोगावे लागतात. त्या बाळाला बापाचा सहवास नाही हे त्याचं नशीब. नाही सासूबाई, मला खात्री आहे देव त्याच्या वाट्याला हे भोग नाही देणार. देव न्याय करतात. काही न्याय वगैरे करत नाही तो देव. काय दिलं या देवाने मला आजपर्यंत? काही दिलेलं नाही. माझ्या पोटचा पोरगा मला सोडून गेला. या येणाऱ्या नातवासाठी रोज संघर्ष करावा लागतोय. का का ठेवलंय मी तुला इथे? का ठेवलंय? या देवाने माझं कधीच भलं केलं नाही. अहो सासूबाई, अहो देवाबद्दल असं बोलू नका. बोलेन, 1000 वेळा बोलेन. या देवाने माझी कधी दखल घेतली नाही. माझं आयुष्य काटांनी भरलंय.
फुलं माझ्या आयुष्यात त्यांनी कधी दाखवलीच नाही. कपिले हे बघ, मोती परमेश्वराने स्वातीच्या थेंबाची दखल आधीच घेतली असते. ज्या क्षणी थेंब पडतो त्या क्षणी मोती आकार घ्यायला सुरुवात करतो. अवकाश असतो तो फक्त शिंपलं फोडण्याचा, आणि गंगा आता त्याच मार्गावर. म्हणजे स्वामी तुम्ही आता गंगाला भेटायला जाणार? श्री स्वामी समर्थ. स्वामी, मी तुमच्यासाठी रोज दूध घेऊन यायचो, पण आज वाटेत अडखळलो आणि पडलो. सगळं दूध सांडलं स्वामी. माझी सेवा अपूर्ण राहिली स्वामी. आम्हाला प्रमाण महत्वाचं नसतं, आम्हाला भाव महत्वाचा असतो. एक थेंब पुरेसा आहे जो अंतःकरणातून आलेला असतो. श्री स्वामी समर्थ. गंगाचा भावही आम्ही पाहिलाय. मोती तयार झालाय, आता शिंपलं फोडायची वेळ आली. शिव शंकर शंभो. गायत्री, काहीतरी मोठं घडणार आहे आज. चला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सुनबाई, बस झाला तुझा तो जाप. घे आता 2 घास खाऊन घे. अहो सासूबाई, माझा नियम माहित आहे ना तुम्हाला. शस्त्र जप झाल्याशिवाय मी काहीच नाही खाणार. अगं कसला नाही आणि कसला जप? अगं जप करून कुणाचं भलं झालंय ग? त्यापेक्षा आपण एक काम करू. तू माझं नाव घे, मी तुझं नाव घे. अगं त्यातच आपल्या दोघींचं भलं आहे बघ. तुला माझा आधार आणि मला तुझा आधार. काय हो, भाडं थकलंय? इतक्या महिन्याचं घरभाडं का थकवलंय? तुम्हाला आता घराबाहेर काढण्याची वेळ आली बहुतेक. दादा, हो असं नका करू. तुम्ही माझ्या सुनेची अवस्था बघताय ना. कुठल्याही क्षणी बाळंतीण होऊ शकते होती. मला जरा मुदत फक्त 2 दिवसाची मुदत देतो. नंतर तुमचं सगळं सामान घराबाहेर फेकून देईल. समजलं का? यांची भक्ती करतेस ना तू? काय मिळालं तुला यांची भक्ती करून? सांग ना, काय मिळालं? तुझ्या या देवांना आणि स्वामींना आपली जरा पण काळजी नाही. आणि ज्यांना आपली काळजी नाही ना, त्यांना मी या घरात ठेवणार नाही. मी यांची कधीच भक्ती केली नाही आणि आता यापुढे तू देखील यांची भक्ती करायची नाही.
बस आता मी यांना नदीत सोडून येते. नाही सासूबाई, तुम्ही असं अजिबात नाही करणार आणि मी तुम्हाला असं करून देणार नाही. अहो, एकट्या स्वामींचाच आधार आहे आपल्याला आणि तोही तुम्ही हिरावून घेतला तर मी कशी जगणार आहे? कसला आधार? सांग ना, कसला आधार, कसली काळजी? अगं तुझ्या त्या स्वामींना आपली एवढीच काळजी असती ना, माझ्या सदानंदला त्यांनी जाऊ दिलं नसतं. आणि तो केलाच आहे ना, तर त्याला या घरात परत आणलं असतं. ते कुणाचाही आधार होऊ शकणार नाही हे आता कळलंय मला. त्यामुळे आता मी यांना घरात ठेवणार नाही, यांना मी नदीतच सोडून येते. नाही सासूबाई, सोड. नाही तुम्ही असं करणार नाही. नाही सासूबाई, तुम्ही असं नाही करू शकत. मी आता यांना घरात नाही ठेवू शकणार. सुनबाई सोड. नाही सासूबाई, सुनबाई सोड माझा हात. नाही सोड म्हटलं ना. नाही. शिव शंकर शंभा. गंगे, अगं का उगाच देवाला बोल लावतीयस आणि तोंडाला विटा आणतीयस? जरा शांत हो. बघ जरा देवाऱ्याकडे. शहाणी हो. अगं या पादुकातून बाहेर काढशील, पण आमचं अस्तित्व ते कसं हलवणार? शिव शंकर शंभा. गंगे, अगं का उगाच देवाला बोल लावतीयस आणि तोंडाला विटा आणतीयस? जरा शांत हो. बघ जरा देवाऱ्याकडे. शहाणी हो. अगं या पादुकातून बाहेर काढशील, पण आमचं अस्तित्व ते कसं हलवणार? कसलं आलंय तुमचं अस्तित्व? सांगा ना, कसलं आलंय तुमचं अस्तित्व? हो, रोज इथं आमचं दुःख मनामनानं वाढत चाललंय. ही माझी सून याही परिस्थितीत तुमची भक्ती करते. काय मिळालं तिला तुमची भक्ती करून? सांगा ना, काय मिळालं तिला तुमची भक्ती करून? नाही, हा देव खोटा. आणि तुम्ही पण खोटे, आणि तुम्ही पण खोटे, आणि तुम्ही पण खोटे. कुणावरही माझा विश्वास नाही. कुणी आमचं भलं करू शकणार नाही. गंगे, असं नाहीये. मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की मी देवाबद्दल वेडं वाकडं बोलायला नको, तर तुम्ही आमच्या सोबत या घरात, या परिस्थितीमध्ये राहून दाखवा. सांगा ना, जमणार आहे तुम्हाला? नाही जमणार ना? ठीक आहे. देवावर आरोप करणं सोपं असतं, पण देवाला जवळ करणं कठीण आहे. तुझी इच्छा आहे ना? ठीक आहे. आजपासून आम्ही इथेच राहणार. शिव शंकर शंभा. सुंदरा मावशी, सुंदरा
अहो कपिला ताई काय झालं? अहो स्वामी अचानक बोलता बोलता कुठेतरी गेले. अहो फार शोधलं हो मी त्यांना, पण कुठेच दिसले नाही गावात ते. अहो तसंच काहीतरी तातडीचं काम आलं असेल म्हणून गेले असतील, नाही तर ते असं कधी करत नाहीत हो. नाही स्वामी ना काहीतरी शिंपल्याबद्दल बोलत होते. शिंपल्यात मोती आणि कोणी गंगाबद्दल बरंच बोलत होते. तुम्हाला माहितीये का हो कोण गंगा ते? गंगा? हा नाही हो. पण शिंपला, मोती, गंगा यांचा काय संबंध असेल? स्वामी, सासूबाईंच्या वतीने मी माफी मागते तुमची. अहो त्यांच्या तोंडातून जे काही निघालं ते दुःखातून निघालं. कशाला माफी मागतेस आणि का माफी मागतेस? यांना भक्तांकडून सेवा करून घ्यायला आवडते, स्वतःचं कौतुक ऐकायला आवडतं. मग भक्तांचं ओझं कमी करता येत नाही का? हा, ते का नाही? एवढंच ना, करतो की. सांग कुठून सुरुवात करू? घरात पाण्याचा थेंब नाही. तुमच्या कृपेमुळे आमची तहान भागणार नाही. विहिरीवरून पाणी आणून द्या. एवढंच ना, आणतो की पाणी शेंदून, त्यात काय एवढे? आणि थोडं जे डोक्यावर येतो म्हणजे शांत होशील. नको नको स्वामी, तुम्हाला आमच्या घरात काम करावं लागलं तर आमचा पुण्यक्षय होईल. काही पुण्यक्षय होत नाही, अजिबात काळजी करू नकोस. आलो स्वामी. सासूबाई, तुम्ही जे स्वामींसोबत केलं ते बरोबर नाही केलं. का? अवघ्या जगाचं ओझं उचलतात ना तुझे स्वामी. मग घडाभर पाणी आणलं तर कुठं बिघडलं? गंगे अगं बघतेस आमची, आता तू आदेश दिलाय म्हणजे पाळायलाच हवा. स्वामी, हे तुम्ही काय करताय? तुम्ही काय पाणी शेणताय? मी आहे ना, मी करतो की. तुझा रे, आम्हाला आमचं काम करू दे. आमच्या गंगेने आदेश दिलाय, आम्हाला पाळायलाच हवा. चल जा. म्हणजे गंगा अक्कड तुम्हाला काम सांगितलंय? चल चल जा. भक्ताचा आदेश देवाला मान्य असतो. शिव शंकर शंभा. काय झालंय रडायला? आ? का उघडलेल्या अवस्थेत बाईने रडू नये. अशी रडलीस ना तर बाळाला त्रास होईल. इतकं काही मोठं कोसळलं नाही आपल्या आयुष्यावर. स्वामी तुम्ही हो स्वामी, जगाच्या नियंत्याला आमच्या घरी पाणी भरावं लागतंय. हे सासूबाईंनी बरोबर नाही केलं तुमच्यासोबत. मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार स्वामी. ऐक, पहा पहा, तुमच्यामुळे जीव घाबरलाय तिचा. भीतीने नाही, विश्वासाने श्वास घे. आम्हाला सांग, ही गंगा तुला सगळं करते की नाही? आणि जर तुझी आई आत्ता इथे असते तर तिने सुद्धा मायेने सगळं केलं असतं ना. बर, तू आम्हाला लेकीप्रमाणे आहेस, हे मान्य आहे का तुला? हो स्वामी, तुम्ही तर माझ्या माऊली स्वरूप आहात. अगं मग आम्ही तुझ्याकरता करणार नाही का? आणि लेकी करता काहीतरी करण्याचा आनंद आम्हाला मिळू दे. आम्हाला आमचं कर्तव्य पार पाडू दे. चांगली सर्व करता येते तुम्हाला. हे सगळं तुम्हाला आत्ता सुचलं वय?
अहो गेले 9 महिन्यापासून मी हिचं सगळं करतेय आणि आता बाळणपण वयाची वेळ आली तेव्हा तुम्हाला सगळं आठवतंय. गंगा आता हिला आमची सगळ्यात जास्त गरज आहे. आतापासून बाळणपणापर्यंत जायचा काळ सोपा नाही म्हणून आम्हाला यावं लागलं. ठीक आहे, पाणी पी, बरं वाटतं. स्वामी याच्यात तर कमालीचा गोडवा आहे. हो ना. अगं या पाण्यात आम्ही आमचा आशीर्वाद मिसळलाय. आता काळजी करायची नाही, विश्वास ठेव, सगळं नीट होणार. हा काळ महत्वाचा आहे असं का म्हणाले असतील स्वामी? काय संकट येणार आहे? शिव शंकर शंभा. काय स्वामी देव गंगाकडे पाणी भरतायत? हो. काय त्या गंगाची ही हिम्मत स्वामींना आदेश देते? नाही ते स्वतःला समजते कोण? आपल्या स्वामींचा अपमान होतोय आणि आपण गप्पा बसायचं? आपले स्वामी अगदी भोळे आहेत, भक्तांच्या प्रेमापायी काही करायला तयार असतात, पण ह्याचाच गैरफायदा घेतात काही लोक. कपिलाताई अहो अशा का बघताय माझ्याकडे? असं का पाहताय? हे सगळं का झालं? हा अहो तुम्ही सुद्धा स्वामींना किती त्रास दिलात, त्यांना नको नको ते बोललात, वाईट वागलात, पण स्वामी कधी तुमच्याशी वाईट वागले? ते कसे वागले तुमच्याशी? चांगलेच वागले ना. मग खरंय तुमचं. मी स्वामी देवांशी अनेक वेळेला कठोरपणे वागले, त्यांच्याशी अविचारानं वागले, पण माझं संचित मोठं होतं. म्हणूनच स्वामी देवांनी त्या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा केला. माझ्या प्रारब्धात जे घडायचं होतं ना ते घडू दिलं, कारण शेवट त्यांना माहित होता. मला उपरत येऊन मी पुन्हा इथे येणार हे ठाऊक होतं त्यांना. म्हणूनच काही काळ त्यांनी मला अंतर दिलं आणि मग योग्य वेळ आली तेव्हा पुन्हा जवळ केलं. कदाचित गंगेच्या बाबतीतही असंच काहीतरी घडणार असेल. हा पण मग तात्पर्य काय? अहो तुमचंच अनुकरण सगळे करतायत. तुम्ही जरा आठवा, तुम्ही कसे वागलात स्वामींशी, तसंच ती गंगी वागते. या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण? तुम्ही. अहो कशाचा संबंध कशाला लावताय तुम्ही? हा काय बोलताय हे? स्वामी देव या जगाचे मालक आहेत, त्यांच्या आदेशानं ब्रह्मांड चालतं. जर ते कुणाचा आदेश मानत असतील ना तर तो त्यांच्या इच्छेने, कारण त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीच घडू शकत नाही. हा पण मग स्वामी अशी इच्छा का बाळगतील? अहो आपल्याला स्वामी देव अजून पूर्णपणे उलगडलेलेच नाहीयेत. जरा थांबा, स्वामी देवांची लीला बघा, त्याचे साक्षीदार बना, समजून घ्या. अहो स्वामी देवांच्या लीलेमागचं प्रयोजन यथावकाश उलगडेलच. गंगेच्या घरी काय चाललंय नेमकं? स्वामी देव स्वतः का चुकले? या लीलेचा हेतू काय? आता हिला आमची सगळ्यात जास्त गरज आहे. आतापासून बाळणपणापर्यंत जायचा काळ सोपा नाही म्हणून आम्हाला यावं लागलं.
स्वामी, अहो हिच्याबद्दल काही विपरीत तर घडणार नाही ना? हे बघा, हिच्याबद्दलचं सगळं मला कळलंच पाहिजे. माझ्यापासून काही लपवून ठेवायचं नाही. गंगे तो आमचा खटलाय, तू काळजी करू नकोस, आम्ही पाहून घेऊ. तुमचं खटलं म्हणजे? अहो ती माझी सून आहे, त्यामुळे तिच्याबद्दलचं सगळं मला कळलंच पाहिजे. तुझं ऐकतोय ना आम्ही सगळं. या समाधान मान. भविष्यातल्या सगळ्याच गोष्टी आधी सांगता येत नाही, आणि आम्ही इथे फक्त तुझा आदेश ऐकायला नाही आलोय. आम्ही आमच्या लेकीची हाऊस माऊस पुरवायला आलोय. हा बर का कावेरी, आम्ही तुझ्या करता डिंकाचे लाडू करणार आहे बर का. म्हणे डिंकाचे लाडू. डिंक आहे का आमच्या घरात? डिंक आमच्या घरात पण नाही आणि इथे कुठे मिळतही नाही. झाडालाही डिंक नाही. कसे करणार डिंकाचे लाडू? तर देवाला तर काही देणं घेणंच नाही आमच्याशी. झालं, देवाला दोष देऊन मोकळे. अगं आजवर देवाला दोष देऊन तुझ्या आयुष्यातले संकट, आयुष्यातले प्रश्न सुटलेत का? मग का दोष देतेस? आणि तुमच्या प्रारब्धात जे लिहिलंय तेच घडणार. कावेरीच्या बाबतीतही तेच होणार. हे घे. नकोय मला. अगं घे गोट. किती खारट आहे हे. असं कुठे सरबत असतंय का? पायस, हे सरबत खारट आहे मान्य आहे. अगं पण किरकिर करून चव बदलणार आहे का? आणि इकडे घे आता. आता बरं वाटतंय. अगं हेच सांगायचं आहे, आयुष्यात देवावरचा आधार, श्रद्धा या गोष्टी महत्वाच्या. अगं आयुष्यात खारटपणा येतोच, पण आपण त्यात गोडवा आणायचा. आम्ही तुमच्या आयुष्यातला खारटपणा दूर करून तुमच्या आयुष्यात गोडवा आणायला आलोय. कावेरी बाळा, काळजी करू नकोस, तुझ्या आयुष्यात एक गोडवा येणार. शिवशंकर शंभू. नाही 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 नाही, मला हे अजिबात मान्य नाही. अहो आपल्या स्वामींचा अपमान होतोय आणि आपण नुसतं बघत बसायचं, हे मला मान्य नाही. त्या गंगेला अद्दल घडवायलाच हवी. हो, मी तर म्हणते ते गंगेची ना धिंड काढली पाहिजे, म्हणजे तिला अद्दल घडेल की आपण स्वामींचा कसा अपमान केलाय ते हे तिच्या लक्षात येईल आणि आयुष्यभर ही गोष्ट लक्षात राहील तिच्या. बरोबर आहे. आपल्या स्वामींना कामाला लावणं म्हणजे काय खेळ आहे का? कपिलाताई, कपिलाताई माझं ऐका. स्वामी देवांच्या लीलेत अडथळा आणू नका. थांबा. सुंदरा मावशी, तुम्हाला तर काहीच वाटत नाही. अहो स्वामींचा लौकिक, त्यांची कीर्ती याची तुम्हाला काही काळजीच नाहीये. आधी तुम्ही जशा वागलात ना तशीच ती गंगा वागतेय. तुम्हाला काळजीच नाहीये स्वामींच्या मानाची. हो, पण मला मात्र आहे हो स्वामींच्या मानाची, अपमानाची काळजी. त्यामुळे मी त्या गंगेकडे जाणार आहे आणि तिला चांगलाच धडा शिकवणार आहे. तुम्ही कोणी येणार आहात का माझ्या बरोबर की मी एकटीच जाऊ? स्वामींचा अपमान करणाऱ्या गंगेला अद्दल घडवली पाहिजे. कपिलाताई, एक प्रश्न विचारू का तुम्हाला? विचारा. स्वामी देवांच्या इच्छेविरुद्ध काही घडू शकतं? अहो ते या जगाचे नियंता आहेत. त्यांच्या परवानगी शिवाय पानही हलू शकत नाही झाडाचं.
आणि आज ते गंगेचा आदेश मानतायत, मग या मागे काही कारण नसेल? अहो कोणी सांगावं, कदाचित ते गंगेची परीक्षा घेत असतील किंवा कदाचित तिच्या वेदनेचा स्वीकार करत असतील. आपण कोण होतो मध्ये पडणारे? म्हणजे आपण शांत बसायचं आणि अपमान सहन करायचा, हेच ना? अहो हा अपमान आहे की स्वामी देवांची लीला आहे हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला? स्वामी देव जे काही करतात ना ते हेतू पूर्ण करतात, भावनेतून नाही तर विश्वासातून वागायला पाहिजे आपण. आणि ही जर खरंच गंगेची परीक्षा असेल ना तर यात अडथळा आणणारे आपण कोण? उद्या जर स्वामी देवांनी विचारलं त्यांच्या इच्छेविरुद्ध आपण का वागलो तर काय उत्तर आहे आपल्याकडे? आहे उत्तर? स्वामी, अहो हे काय? काय ग, काय झालं? पाऊल खून आहेत, पण कुणाचे आहेत ते कळत नाहीये. बर, ओळख कुठल्या प्राण्याचे आहेत? नाही ओळखता येते. चल. स्वामी, या दुसऱ्या पाऊल खुणा, पण या जरा वेगळ्या दिसत आहेत. आता या कुठल्या प्राण्याच्या आहेत ते ओळख. नाही सांगता येते. पहिल्या पाऊलखुणा लांडग्याच्या होत्या आणि या पाऊलखुणा हरणाच्या आहेत. लांडगा आणि हरण इथे एका वेळी? अगं जगात दोन्ही प्रकारची माणसाशी एकत्रच भेटतात, कपटाने वागणारी आणि निष्पापपणे जगणारी. तुम्ही कुठल्या पाऊलखुणा निवडता त्यावर सगळं अवलंबून आहे. आम्हाला सांग, तू कुठल्या पाऊलखुणा निवडणार? मी त्या हरणाच्या पाऊल खुणांवर चालू. का? अहो लांडगा लबाड असतो, त्याच्या पावलावर चालणं म्हणजे धोका असतो, पण हरण निरागस असतं, त्याच्या पाऊल खुणांवर चालणं म्हणजे किमान कपट तरी नाही. गंगे, जी गोष्ट तुला सहजपणे कळाली ती अनेकांना कळतच नाही. कपटीपणा आणि निष्पापणा यातला फरकच ओळखू शकत नाही. ते लांडग्याची वाट निवडतात आणि मग म्हणतात वाट चुकलो. तुम्ही काय वाट निवडता त्यावर तुमचं शेवट अवलंबून असणार. म्हणजे आतापर्यंत मी हे बघ, भूतकाळ बदलता येत नाही, पण पुढची वाट तू निवडू शकतेस. हे बघ, जीवनात दोन वाटा असतात, स्वार्थाची आणि माणुसकीची. तुम्ही काय निवडता यावर सगळं अवलंबून आहे. वाट समोरच असते का, पण त्याकरता डोळे उघडे आणि मन शुद्ध असायला हवा. शिव शंकर शंभा. चल. आपल्या स्वामींचा अपमान करणाऱ्या गंगेला अद्दल घडवली पाहिजे. हो बरोबर आहे, आपल्या स्वामींना कामाला लावायचं हे चालणार नाही. नाही, आपले स्वामी भोळे आहेत म्हणून आपण गप्पा बसायचं का? तुम्ही सगळे काय बोलताय हे तुम्हाला तरी समजतंय का? स्वामी देवांच्या इच्छेविरुद्ध पाऊल उचलणार आहात तुम्ही? इच्छा? स्वामींचा अपमान होतोय आणि आपण शांत बसायचं, असंच ना? अहो, कुणी सांगितलं स्वामी देवांचा अपमान होतोय? स्वामी देव कुणाचा आदेश मानत असतील तर त्यामागे त्यांचीच लीला असणार ना. लीला? हं. की तुमच्यासारखंच तीही स्वामींना गृहीत धरते. सुंदरताई, आम्ही कपिलताईंसोबत आहोत. हो आम्ही कपिलताईंसोबतच आहोत. स्वामींचा मान हा राखला गेलाच पाहिजे. म्हणजे आता तुम्ही ऐकणार आहात या कपिलाताईंचं? आता तुम्हालाही मी चुकीची वाटायला लागली आहे? हो, आता वाट मोकळी करा आमची. थांबा, मी कुणालाही इथून जाऊ देणार नाही.
स्वामी देवांच्या लीलेत हस्तक्षेप करायचा अधिकार कुणालाही नाही. वाट सोडा नाहीतर सांगितलं ना मी कुणालाही जाऊ देणार नाही म्हणून. कपिलाताई, आता तुम्ही रागात आहात, पण उद्या पश्चाताप करायची वेळ येईल. अहो, स्वामी देवांच्या निर्णयावर संशय घेणं म्हणजे आपल्या भक्तीवर संशय घेण्यासारखं आहे. बस सुंदरा मावशी, बस झालं तुमचं तत्वज्ञान. वा बाजूला. अहो, थांबा ऐका माझं. अरे जाऊ नका, ऐका माझं. स्वामी देवा, अपुरी पडले हो मी नाही थांबवू शकले यांना, पण तुम्ही यांना सद्बुद्धी द्या. आत्ता रागात येते, पण मनानं वाईट नाहीयेत. देवा, भक्त चुकू शकतो, पण तुम्ही त्याला सोडू नका. श्री स्वामी समर्थ. अनेकांना सद्बुद्धी द्यायची आम्हाला आमचं कर्तव्य आम्ही पार पाडणारच. कसली सद्बुद्धी आणि कुणाला? ज्यांना राग येतो, संशय आहे, ज्यांना लीला कळत नाही त्यांना. स्वामी डिंक, आपण आतापर्यंत तर इथं काहीच नव्हतं. आमच्या लेकीचा हट्ट आम्ही पुरवणारच. तिच्या पोटात जीव आहे आणि त्या जीवाचं रक्षण आम्ही करणारच. आणि त्याकरता निसर्गही साथ देतोय आम्हाला. पण स्वामी, झाडावर तर डिंक नव्हता. काय ना गंगे, ज्याच्या मनात संशय त्याला झाड कोरडं दिसतं, आणि ज्याच्या मनात विश्वास आहे त्याला झाडातूनही अमृत झिरपताना दिसत. काय ना गंगे, काही ना जरी आमचं महत्व कळलेलं नसलं ना, तरी निसर्गाला मात्र कळलेलं आहे. जोपर्यंत करुणा आहे तोपर्यंत आम्ही आहे, आणि जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत कृपा आहे. शिव शंकर शंभा. आकर स्वामी खूपच गोड आहे. अगं, गोडवा लाडूत नाही, भावात असतो. हे घे, खा. हे घे, तुझ्या हाताने भरव सुनेला. अशी लाडी गुडी लावली म्हणून मी विरगळेन असं समजू नका. हे काय फक्त लाडू खाऊन राहायचंय का तिने? घरात स्वयंपाक करायचा आहे, तो कोण करेल? अगं, आज लेकी करता लाडू केलेत, स्वयंपाकही करू आनंदाने. नको स्वामी, तुम्ही अजून आमचा पुण्यक्षय होऊ देऊ नका. तुम्ही एवढं आमच्यासाठी केलं, त्याच्यातच आम्ही भरून पावलो. करू दे की, जबाबदारी घेतलीये ना, मग शेवटपर्यंत पार पाडावीच लागेल. आम्ही आमची जबाबदारी पार पाडणारच आहे. आम्हाला काळजी आमच्या लेकीच्या बाळाची. सासूबाई, कावेरी, आई ग, कावेरी, अगं काय होते? शांत हो बाळा, मी आहे ना तुझ्यासोबत. धीर धर, होईल, सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल. सोबत आई ग. स्वामी,
स्वामी स्वामी बघा तुम्ही. सासूबाई कावेरी बाळा शांत हो. आम्ही आहोत, काळजी करू नकोस. आज आपण विचारूया का जाप तिला. या या या. काय रे, काय झालं? असे थांबलात का सगळे? आम्ही इथवर आलो आहोत तुमच्यासोबत, पण आता आज जाऊन सगळ्यांच्या वतीनं तुम्हीच बोला. म्हणजे तुम्हाला स्वामींचा राग माहित आहे ना, कोप झाला ना तर सगळं आपल्यावरती उलटेल. मगाचपासून छाती ठोकपणे सांगत होतात, मग आता काय झालं? अरे आपल्या स्वामींचा अपमान होतोय आणि तुम्ही मागे हटताय. शी. तसं नाही कपिलाताई, पण आपण स्वामींच्या विरोधात काही करतोय याचीच भीती वाटते. घाबरू नको, मी आहे ना. स्वामींचा असा अपमान झालेला आपल्याला आवडणार नाही, हो ना? चला. काय रे, हा? जर यायचं नसेल ना तर चालते वा बघू. मी एकटी समर्थ आहे, मी जाते. कळलं? आई ग सासूबाई. शांत हो बाळा, श्वासावर लक्ष केंद्रित कर. स्वामी स्वामी हा मंत्र कसला मंत्र? अगं कावेरी काय बोलतेस तू? कावेरी बाळा बास, शांत हो. आता काही बोलू नकोस. हाच मंत्र मनातल्या मनामध्ये म्हणत राहा, अखंड म्हणत राहा. हो कसला मंत्र, कुठला मंत्र स्वामी? हो मला पण काहीतरी सांगा ना. आम्ही कावेरीला सांगितलंय, तू काळजी करू नकोस. तू बस इथे, हिचा हात धरून ठेव, तिला धीर दे. आम्ही आलोच. हो तर तुम्ही कुठे चाललात? स्वयंपाक करायला. अहो स्वामी, तिला बाळणपणाच्या कळ्या सुरू झाल्यात आणि तुम्हाला स्वयंपाकाचं पडले वय? सासूबाई. अहो स्वामी. आई ग अहो स्वामी बघा ना, अहो हिच्या कळ्या वाढत चालल्यात. काय करताय ते? अहो स्वामीच्या कळ्या वाढत चालल्यात आणि तुम्हाला स्वयंपाकाचं पडलाय. हो इथे काही विपरीत घडलं तर काय करायचं? कावेरी, हे कावेरी, श्वास घे. हा शांत हो, शांत हो. हो मी आहे तुझ्या सोबत, घाबरू नको. हो होईल, सगळं ठीक होईल. स्वामी, अहो बघा ना स्वामी. अहो कपिलाताई, स्वामींकडून असं काम करून घेणं बरोबर नाही. हो ना. पण आता आज जाऊन बोलायची हिंमत करणार कोण? कपिलाताई, ती हिंमत फक्त तुमच्यात आहे. तुम्ही आज जाऊन सगळ्यांच्या वतीनं बोला. आम्ही आहोत ना तुमच्या मागे. हो, स्वामींशी थेट बोलायची ताकद तुमच्यातच आहे. आधी सुंदरा मावशी थांबत होत्या, पण आता कुणीतरी उभं राहायलाच हवं. ठीक आहे, आता तुम्ही लोक इतका आग्रहच करताय तर मी जाते आणि त्या गंगीला चांगली खडसावते. हा, की स्वामींचा असा अपमान करते, ती आम्हाला अजिबात आवडलेला नाहीये. हा हो हो, जावा, आम्ही आहोत. जाते, गंगीला चांगली खडसावते. हा आलेच मी. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. कावेरी, कावेरी जरा धीर धर. हा सुनबाई म्हणाली नाही का? सुन. हो स्वामी, स्वामी हो इथं माझ्या पोरीला बाळंतकळा सुरू झाल्यात आणि तुम्हाला स्वयंपाकाचं पडलंय. कावेरी,
ए कावेरी, कावेरी इकडे बघ. हा, होईल सगळं ठीक होईल. हा वा, म्हणजे जे गावकरी म्हणतायत ना ते अगदी बरोबर आहे. स्वामी गंगाकडे जाऊन काम करतायत. काय काय गंगे, समजतेस कोण स्वतःला? अगं साक्षात स्वामींना घर कामाला लावलंयस तू. अगं तू कोण समजते स्वतःला? माझ्या घरात येऊन मला जाब विचारते. हा, हे बघ, हे माझं घर आहे, तेव्हा मी आणि स्वामी काय ते बघून घेऊ. तो आमचा प्रश्न आहे, तू मध्ये पडू नकोस. हा आता तुमचा प्रश्न राहिलेला नाहीये, हा आता अख्ख्या भक्तगणांचा प्रश्न आहे, कळलं? मोठी आली माझ्या घरातून मला शिकवतेस. अगं तुझी पात्रता आहे का? माझी पात्रता काढणारी तू कोण का? कोण तू? स्वामी, स्वामी मी काय म्हणते, आपण स्थानावर जाऊयात. हा, हिच्याकडे राहण्यात काही अर्थ नाहीये. कपिले, आम्हाला गंगेचा आदेश पडावा लागेल. तुझा इथून. हा, स्वामी हिचा आदेश तुम्ही पाळणार? ही कोण एवढी मोठी लागून गेली की तुम्ही हिचा आदेश पाळताय? तू कोण आलीस ग मोठी? हा, माझ्या घरात येऊन तू मला शिकवतेस? गंगा, कपिले, आई गं माझा हात. आमच्या आणि आमच्या भक्तांच्या मध्ये येण्याचा दंड आहे हा. स्वामी, अहो ही तुमचा अपमान करते आणि तुम्ही मला शिक्षा केली. तुला सुंदराने समजावलं होतं ना, मग का नाही ऐकलास? चल जा इथून. स्वामी, अहो असे कसे तुम्ही कुणाचेही आदेश पाळू शकता? स्वामी, अहो असा जर नियम लागला ना तर उद्या कोणीही तुम्हाला आदेश देईल, ते सहन होणार नाही मला. कुणाला काय नियम लावायचा हे तू नको सांगूस आम्हाला. आणि आमच्या दिलेला चौकटीत अडकवू नका. स्वामी, चल. कावेरी, कावेरी, अहो स्वामी हे सगळं काय चाललंय? अहो जरा इकडे बघा. अहो कावेरीला बाळंतकळा सुरू झाल्यात. आता सुईनीला बोलवायलाच लागतं. मी जाते. आत्ता जायची गरज नाहीये. अशी कशी गरज नाहीये? ते काही नाही, मी जाते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गंगे, तुला वाटतंय तितक्या साध्या सोप्या पद्धतीने हे बाळंतपण पार पडणार नाही. वेळ अत्यंत पवित्र आहे. ही वेळ भीतीने नाही तर विश्वासाने पार करायला हवी. स्वामी देवा, कपिला ताईने तिकडे जाऊन काय केलं असेल कुणास ठाऊक. स्वामी देव रागवले तर गंगाच्या घरी काय झालंय ना काय माहिती. कपिला ताई म्हणाल्या होत्या, स्वामी देव म्हणत होते ते झाडाचं अनुकरण करणारे. म्हणजे नेमकं काय करणारे? स्वामीदेव गंगाचा आदेश पाळताय आणि झाडाचं अनुकरण करणं, याचा काही संबंध असेल का? स्वामीदेव म्हणतात झाडाला खत घातलं, पाणी घातलं, त्याची काळजी घेतली की झाडही आपल्याला फळं देतं, फुलं देतं कृतज्ञतेनं. म्हणजे स्वामीदेव कृतज्ञतेची परतफेड करत असतील का? म्हणजे
म्हणजे गंगानी नक्कीच आधी स्वामी देवांसाठी काहीतरी केलं असणार. पण पण काय केलं असेल हे हे आपल्याला काहीच माहिती नाहीये. नाही, पण ज्या अर्थी स्वामीदेव गंगाचा आदेश पाळतायत त्या अर्थी त्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. परतफेड. स्वामीदेव म्हणाले होते परतफेड ही करावीच लागेल. म्हणजे नक्की गंगानी त्यांच्यासाठी काहीतरी केलंय ज्याची परतफेड स्वामीदेव करतायत. म्हणजे गंगाच्या आयुष्यात मोठं काहीतरी उलगडणार आहे आणि ते आम्हाला माहितीच नाहीये. आम्ही अंधारातच होतो. स्वामी खूप त्रास होतोय. शांत. श्वासावर लक्ष केंद्रित कर. मंत्राचा जप करत राहा. सासूबाई ऐक. स्वामी अख्खा गाव पिंजून काढला पण एकही सुई भेटली नाही मला. अहो शेजारच्या गावात देखील माणूस पाठवला मी पण काही फायदा झाला नाही. आता काय करायचं स्वामी. तिची अवस्था मला बघवत नाहीये. कोण करणार तिचं बाळणपण. आम्ही म्हटलं होतं जायची गरज नाहीये. गरज नाहीये म्हणजे अशी कशी जायची गरज नाहीये. अहो तिच्या बाळंतकडा वाढत चालल्यात. तिचं बाळणपण कोण करणार. देवावर विश्वास ठेवा. कसला देव. कुठला देव. आता काय तुमचा तो देव वरून खाली येणार आहे माझ्या सुनेचं बाळणपण करायला. देव नाही देवी 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 देवी. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. स्वामी प्रकाश. आदिशक्ती आले. भिवू नका. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कावेरी. स्वामी तुम्ही साथ घातली आणि मी आले. शांत हो शांत हो बाळा. धीर धर. मी आहे इथे. सगळं ठीक होईल. सगळं ठीक होईल. काय करू. कुणाला बोलवू. कावेरी. हे कावेरी. सासूबाई. हो 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 हो.
तुम्ही कोण? मी नारायणी, मी सुवीण आहे. तुम्हाला इथे कोणी बोलवलं? स्वामींनी. पण स्वामी तर बाहेर गेलेच नाही. नारायणी, सगळी सूत्र आता तुझ्या हातात आहेत. गंगा, विश्वास ठेव. शिव शंकर शिव